तर स्वागत आहे शेतकरी मित्रांनो, भारतातील सर्वाधिक उत्पादन अमृत पॅटर्न टेक्निकमध्ये. शेतकरी मित्रांनो, मी दिनेश देशमुख. 10 जानेवारी 2024 आज आपण आलो आहे गाव देवधरी, तालुका घाटंजी आणि जिल्हा यवतमाळ इथं आलेलो आहोत. आणि इथं भरपूर सारे युवा शेतकरी आहेत. त्यापैकी काही इथं शेतकरी आहेत, काही शेतकरी इथं प्रोग्राम आहे. पेंडॉलमध्ये बरेच शेतकरी आहेत. तर आपण आपल्यासोबत जे युवा शेतकरी आहेत यांचं जर वय म्हटलं तर शेती करण्याचं नाही आहे, सध्या क्रिकेट खेळण्याचं वय आहे, तरीसुद्धा हे कपाशी हे पीक असो किंवा जे काय हरभरा आहे अमृत पॅटर्न पद्धतीने करत आहेत. तर आपण यांचं थोडक्यात मनोगत घेऊया. तर भाऊ, सर्वात प्रथम आपलं वय कमी दिसाल, आपलं नाव सांगा. पवन खडसे. लग्न झालं का? नाही का? आणि तुमच्या मागे आहे ते अजय निकम. हां, अजय निकम. जोरान बोला थोडं. अजय निकम. आणि तुमच्या साईडला अक्षय थारकर. आणि मी सौरभ खडसे. आपण अनुराग निकम. आपण मयूर कडू. आणि ते चष्मा आहे ते काऊन? अरे बा, मला बोलायला येत नाही वाटलं तुम्हाला. तर आपल्यापैकी सर्वांनी केलेलं आहे या पद्धतीने. आणि तुमचा अनुभव काय आहे? चांगला आहे. पहिले उत्पादन व्हायचं त्याच्या किती पट उत्पादन वाढलं याच्यात? 3 पट. आणि खर्च? खर्च 1 पट पण नाही. हा, म्हणजे पहिल्यापेक्षा 2 पट खर्च कमी झाला. आणि टॉनिक, स्टिम्युलर, मॅकोंडोस काही टाकायचं काम नाही पडलं. आणि आपण आम्ही पद्धत तुमची लावली पण नियोजन काय? हा, आणि तुम्हाला औषधी भेटल्या का दुकानला? मग नाही, औषधी आम्ही 1-2 नाही भेटत. भेटत नाही. याच्यामध्ये 3-4 वर्ष झालं असं कोण शेतकरी आहे ज्याने 3-4 वर्षापासून केलेलं या पद्धतीत? 4 वर्षापासून. तुमचा व्हिडिओ यांनाच माहिती. हा, मग यांना तुम्ही सगळ्यात पहिले हसले असाल ना? नाही, सुरुवातीला जो तुम्ही सांगायचे एकरी उर्दू काही विश्वास ठेवायचे नाही, यांच्यावर विश्वासच नाही. बस हे तुमचं सांगत होते का आंबोड्या गावले 50-51 क्विंटल घेत होते एकरी बा, असं वाटत विश्वास ठेवायचे नाही उत्पन्नावर. बरोबर. करण्यावर हसले नाही. पण मग तुमच्या नंतर मग तुमचं पाहून कोणी केलं? मग आहे भरपूर व्हिडिओ बघत गेले, चॅनल माहित होऊन गेलं. तुम्ही आता जे अंतर लावलं ना, हे अंतर किती आहे? 3-6 आहे आणि हे 3 आहे. हे अंतर लय कमी झालं. याच्यामध्ये 15-20 पर्यंत येईल समजा, वातावरण चांगलं असेल तर. आणि हे तूर नाही लावायची मधात. हे तूर घेतील तुम्ही, हे चुकीचं आहे. तूर बिलकुल नाही घ्यायची. याचं अंतर पुढच्या वर्षी 6 घ्या आणि हे 4 घ्या. आणि जर हिंमत असेल तर 5-7 एक घ्या. चिबडलं. आणि भैया याचं कोणी केलं? आपलं चण्याचं तुमचं आहे. आणि दुसरं तुमचं पण आहे. आणि भैमुंग आहे. म्हणजे अंतर नाही पण नियोजन पण आहे, पण उशिरा माहित झालं. बरं. आणि भैमुंग आहे काय? नाही, तेवढं पाणीचं नाही. ठीक.